महाराष्ट्राच्या सत्तासंघाला बाबत सुप्रीम कोर्टाचा झालेल्या सुनावणीमुळे राजकारणात पुन्हा मोठी चर्चा सुरू झाली आहे. ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना केवळ लोकप्रतिनिधींच्या संख्याबळावर एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याचे निवडणूक आयोगाचे निर्णय घटनात्मकदृष्ट्या चुकीच्या होतात, असा मुख्य युक्तिवाद त्यांनी मांडला. पक्ष कोणाचा हे ठरवताना केवळ आमदार किंवा खासदारांची संख्या न पाहता पक्षांची मूळ संघटनात्मक रचना, संविधान आणि मूळ राजकारणी आलोक लक्षात घेणे आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने अंतिम महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत म्हटले की आम्ही जो काही निर्णय देऊ तो भविष्यासाठी मार्गदर्शक ठरेल. न्यायालयाच्या या वाक्यामुळे भविष्यातील पक्षफोडांच्या राजकारणाला आणि पक्षांतरबंधित कायद्याला 10वी अनुसूची एक नवीन दिशा मिळू शकते. तथापि कोर्टाने आज कोणताही अंतिम निकाल दिला नसून फक्त दोन बाजूचे युक्तिवाद ऐकून घेतले आहेत. यामुळे लगेच शिंदे गटाने आमदार अपात्र ठरले आहे की किंवा धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंकडे परत गेले आहे, असा निरीक्षण काढताना येत. निवडणूक आयोगाची भूमिका योग्य ठरते की सर्वोच्च न्यायालय घटनात्मक प्रक्रियेवर अपेक्षित घेते नवीन निष्कर्ष काढू लागते, यावर महाराष्ट्राच्या राजकारणाचे आणि या कायदेशीर लढाईचे भविष्यात अवलंबून असणार आहेत.